तर इकडे मुंबईतही थंडीचा जोर वाढलेला आहे। तापमान 20 अंशाखाली घसरलेलं आहे आणि आणखी 2 दिवस थंडीचा जोर मुंबईमध्ये कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। नोव्हेंबरपासून राज्यामध्ये थंडीला सुरुवात होती, मात्र फेंगल चक्रीवादळामुळे थंडीचा जोर काहीसा कमी झाला होता। मात्र आता पुन्हा थंडीचा जोर वाढलाय। उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरी लाटांमुळे राज्यामध्ये थंडीचा जोर अजून वाढणार आहे आणि पुढील 2 दिवस राज्यामध्ये थंडीचा जोर अजून असेल असं हवामान खात्याने सांगितलेले आहे। आताही मुंबईतील मी फाय गार्डन परिसरामध्ये बघू शकतो, या गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी मुंबईकर रस्त्यावर उतरले। सकाळी सकाळी मॉर्निंग वॉक असेल, जिम करण्यासाठी हे मुंबईकर येत आहेत। त्यासोबतच या संपूर्ण परिसरामध्ये जो गुलाबी थंडी पडली त्याचा आनंद घेत आहेत। आपल्यासोबत काही जिम किंवा व्यायाम करण्यासाठी जे काही नागरिक आलेले आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार। सर, काय सांगाल, राज्यात थंडीचा जोर वाढलाय, आपल्या मुंबईमध्ये पण थंडी वाढली, काय सांगाल? मुंबईमध्ये नक्कीच गुलाबी थंडी 1-2-3 दिवसांचा चाहूल लागलेली आहे आणि सगळ्यांनी हेल्थ कॉन्शियस राहणं आवश्यक आहे। त्यामुळे मला तर वाटतं सर्वांनी नेहमी असं एक्सरसाइजला यायला पाहिजे, वॉकिंग केली पाहिजे। त्यामुळे जास्तीत जास्त हेल्थ कॉन्शियस राहतील, जास्तीत जास्त आयुष्यमान वाढेल। कॅमेरा पर्सन अजय सह मिहिरा डाकणे, TV9 मराठी,